जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 7. गोकर्ण महिमा वर्णन. नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णेचा महिमा मासी. विस्तार करावा कृपेशी, पूर्वी कौनावर झाला. श्रीराम समर्थ. आता बघा, श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 7 दिलाय. कोणता व? गोकर्ण महिमा वर्णन. नाम. अध्याय 6 मध्ये आपण बघितलं गोकर्ण क्षेत्र कसं निर्माण झालं. तिथे त्या गोकर्णामध्ये कशी स्थापना झाली आत्मलिंगाची, ते आपण भाग बघितला. आता ह्या भागामध्ये काय हो, गोकर्ण महिमा वर्णन. नाम. गोकर्णाचा काय महिमा आहे, कुणाकुणाला याची प्रचिती आली, याचा भाग आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी. विस्तार करावा कृपेशी, पूर्वी कौनावर झाला. नामधारक कुणाला? सिद्धांना म्हणतोय की गोकर्णाचा काय महिमा आहे ते काय करा, मला विस्तार करून सांगा. पूर्वी कुणाला वर लादला, म्हणजे देवाने कोणाला वर दिले इथं येऊन पृथ्वीवरती गोकर्ण महाबळेश्वर मध्ये येऊन कुणाला वर दिले, हे काय करा, मला विस्तार करून सांगा. समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आराधना केली कवणी, पुराण कथा सांग मज. म्हणजे सगळे तीर्थे सोडून श्रीपाद श्रीवल्लभ कुठं गेले होते, गोकर्ण महाबळेश्वरला गेले. म्हणून नामधारक काय म्हणतोय, सगळी तीर्थे सोडून श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णला गेले. मग अशी का गेले ते तिथं, असा त्याचा काय महिमा आहे, कुणी त्या देवाची आराधना केली, हे मला काय करा, सविस्तर विस्तार करून सांगा. ज्यावरी असेल श्री सद्गुरूची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती. वांछा हो तसे ज्ञान ज्योती, कृपामूर्ती सिद्धराया. आता सद्गुरूंची ज्याच्यावरती प्रेम आहे, सद्गुरूंचं ज्याच्यावरती प्रीती आहे, प्रेम आणि प्रीती, देवाला कशानं बांधायचंय व? प्रेम प्रीतीने बांधावे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती. मग नामधारक काय म्हणतोय की त्या सद्गुरूंचीच काय असेल, आपल्यावरती प्रीती असेल, म्हणून आपल्याकडून तो काय करून घेतोय, श्रवण करून घेतोय. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते ऐकावे. सिद्ध काय म्हणतोय नामधारकाला, तू काय सिद्ध काय म्हणतायत नामधारकाला, की तुला हे जे गोकर्ण महिमा मला विचारतोय, ते आता तुला काय करतो, मी ऐकवतो. काय महिमा आहे ते तुला काय करतो, सांगतो. ते तू काय कर, शांत चित्ताने ऐक. नामधारक म्हणजे कोण हो? तुम्ही आम्हीच काय आहे, नामधारक आहे. आणि आपलाच काय प्रश्न आहे हो, काय प्राप्त आहे, काय प्राप्त आहे, काय प्राप्ती आहे, ते काय म्हणतायत, मी सांगतो, ते तू काय कर, शांत चिंताने ऐक. पूर्व युगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्र सह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरत देखा. कोण होता? मित्रसह नावाचा राजा होता. आणि तो कसा होता हो? क्षत्रिय वंश असून प्रतापवंत आणि सर्व धर्मरत होता. म्हणजे काय हो, सर्व धर्मरत देखा, म्हणजे सगळं काय हो, धर्माचं पालन करणारा असा तो मित्रसह राजा होता. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण. बलाढ्य शूर महाभिज्ञ, नित्योद्योगी दयानिधी. काय हो, राजा कसा होता हो, सकळ शास्त्रामध्ये काय होता, निपुण होता. आणि सर्व शास्त्रामध्ये निपुण असून काय होता हो, तो बलाढ्य आणि शूर होता. आणि उद्योगी म्हणजे काय हो, नित्य काय करायचं, आपलं कर्म करायचा. असता राजा एके दिवशी,
विनोदे निघाला पारदिसी, प्रवेश झाला अरण्याशी, वास सिंह शार्दूला. एके दिवशी राजाला काय वाटलं, शिकारीला जावं, म्हणून तो काय निघाला, शिकारीला निघाला. आणि त्याला काय त्याचा एका अरण्यामध्ये काय झाला, प्रवेश झाला. तिथं काय सिंह शार्दूला यांचा काय होता तिथं वास होता त्या अरण्यामध्ये. आणि त्या अरण्यामध्ये राजा कशासाठी गेला शिकारीसाठी गेला. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला ते दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक. आणि तिथे राजा शिकार करत असताना एक द्वैत म्हणजे राक्षस काय झाला, भेटला ते दैत्य अद्भुत. तिथं काय भेटला राजाला, दैत्य भेटला. आणि तो कसा होता ज्वाळाकार भयानक होता राक्षस. राजा देखोनी तयाशी, शरजाळ वर्षे कोपिशी, मूर्छना येऊनी धरणीशी, पडिला दैत्य तैवेळी. नुसत्या राजाच्या क्रोधानं तो काय तो जो दैत्य होता तो काय चक्कर येऊन कुठं पडला भूमीवरती पडला. दैत्य वधता तैवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंदसे प्रबळी, बंधू शोके करून. म्हणजे राजानं काय केलं त्याला, राजानं काय केलं, बाण मारला. कुणाला, त्या दैत्याला. आणि तो काय मूर्छित होऊन पडला. आणि तो मूर्छित होऊन पडताना कोणी पाहिलं, त्याचा कोण होता, त्या दैत्याचा भाव जवळच होता. त्याने हे सगळं पाहिलं. दैत्य वदिता तैवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंदसे प्रबळी, बंधू शोके करून. आता भाव धरणीवर पडलेला बघून तो काय म्हणजे दैत्याला काय केलं, वधलं म्हणजे वध केला त्या दैत्याचा. ते बघून भावाला काय झालं, अत्यंत दुःख झालं. आणि तो काय करत होता, हंबरडा फोडू लागता. आता धरणीवर पडला त्यावेळेस काय त्या दैत्यामध्ये काय होता जीव होता. प्राण त्यजिता निशाचरू, बंधुशी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित. काय मारता मारता म्हणजे राजानं काय केला, बाण मारला. तो दैत्य काय धरतीवरती पडला. हे त्याचं पाहताना कोण होता तिथं, त्याचा बंधू होता. त्याला खूप दुःख झालं. त्या दैत्याच्या बंधूला काय झालं, खूप दुःख झालं. आता मरता मरता तो दैत्य काय म्हणाला असेल आपल्या भावाला, तू जर माझा खरा भाऊ असेल, जरी होशील सहोदरू, तू जर माझा खरा भाऊ असेल तर माझा काय घेशील, बदला घेशील, सूड घेशील. म्हणजे माझ्या मृत्यूचा काय घेशील, तू सूड घेशील, बदला घेशील. ऐसे बोलुनी बंधुशी, द्वैत पावला पंचत्वासी, अनेक माया तयापासी, नररूप धरले तयावेळी. म्हणजे भावाला असं बोलून तो दैत्याने काय प्राण सोडलं. आता त्याच्या भावाजवळ काय होतं, खूप अशा माया होत्या. म्हणजे तो काय करू शकत होता, कुणाचं पण रूप धारण करू शकत होता. लगेच त्यानं काय केलं, नररूप धरले तयावेळी. रूप धरुणी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवक झाला राजयाचा, अतिनम्रत्वे बोलुनिया. आता बघा, रूप कशाचं धरलं, तो राक्षसच. किती केला तरी आंतरिक काय होता, त्याच्या सोडाची भावना होती, कपट होतं. म्हणून त्यानं काय केलं, त्या द्वैताच्या भावाने काय केलं, मानवाचं रूप धरलं. आणि कसा बोलायचा सौम्यवाणी, कसा बोलायचा सौम्यवाणी बोले वाचे, त्याच्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून काय अतिनम्रत्वे काय तो बोलत होता. आणि त्या राजाचा काय झाला सेवक झाला, अतिनम्र सेवक बनून राहिला. सेवा करी नाना परी, जैसे स्वामीचे मनोहरी, ऐसे क्वचित दिवसवरी, वनांतरी राजा होता. आता काय राजाची काय थोडी सेवा चालली त्याची. अतिनम्रतेनं राहून तो काय करत होता, अखंड राजाची सेवा करत होता. असं बरेचसे दिवस गेले. राजा काय बरेचसे दिवस काय राजा त्या वनातच राहिला होता.
समस्त मृग मारुनी दुष्ट जीव छेदुनी राजा आला परतोनी आपुले नगरा परेस. राजा कशासाठी गेला होता तिथं? शिकारीसाठी. मग त्यानं समस्त मृग मारले, दुष्ट प्राणी मारले आणि नंतर मग राजा आपल्या नगराला काय हो परतोनी आला. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृ श्राद्ध आले पर्येसी आमंत्रण सांगे त्या ऋषीशी वशिष्ठादी मुनिवरा. मग कोणाला बोलवलं त्यानं? त्याच्या वडिलाचं काय आलं हो? राजाच्या वडिलाचं पितृश्राद्ध आलं आणि मग आमंत्रण सांगे त्या ऋषीशी वशिष्ठ आदी मुनिवरा. कोणाला हो? वशिष्ठ मुनी असं सर्व ऋषी मुनींना काय सांगितलं त्यानं? आमंत्रण सांगितलं. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेवला. आता त्या दिवशी वर्ष श्राद्ध होतं, वडिलांचं काय होतं व पितृश्राद्ध होतं. मग त्यानं काय हो सुंदर असा राजानं काय केला होता? स्वयंपाक केला होता आणि राजाने म्हणजे स्वयंपाक बनवून घेतला होता आणि तिथे कोणाला ठेवलं होतं? तो जो त्या द्वैताचा भाव गोड नम्रतेत बोलून राजाचं मन जिंकून ज्यानं घेतलं होतं त्या कपटी सेवकाला राजानं तिथं ठेवलं. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील मानवसी सर्व आणूनी त्वा द्यावे. राजानं काय व त्या सेवकाला आज्ञा केली की तू इथं जेवणाच्या इथं थांब आणि जे जे कोणाला जे काय पाहिजे ते काय कर दे म्हणून आणून दे. अंगीकारोनी तो सेवक नरमास आणूनी देक कापट्टे भावे करवी पाक केली शाक तयावेळी. आता ह्या कपटी जो दैत्य राक्षस होता त्यानं काय करावं? त्यानं काय केलं? नरमांस आणलं आणि शिजवलं, त्याची भाजी बनवली. सगळं कसं हो कपटी भावानं त्याचं चाललेलं काय हो. मुद्दाम काय केलं? नरमांस आणून त्या मटण शिजवलं, ते जेवण त्यानं काय केलं? त्याची भाजी बनवली. बघा आता पुढे. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील मानवसी सर्व आणून त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणूनी देक कापट्टे भावे करवी पाक केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढले नरमांसासी पाहताच कोपला वशिष्ठ ऋषी दिदला शाप तयावेळी. काय केलं त्या कपटी सेवकानं? ऋषी मुनींना जेवण वाढतानाच पहिल्यांदाच काय वाढलं हो? ते नरमांस वाढलं आणि ते नरमांस बघून वशिष्ठ ऋषी काय हो कोपले. वशिष्ठ ऋषी कोपले आणि त्यांनी काय हो राजाला शाप दिला. वशिष्ठ म्हणे राजास नरमास वाढिले आम्हास त्वरित होगा ब्रह्म राक्षस म्हणून कोपे तयावेळी. काय हो शाप दिला वशिष्ठ मुनीनं राजाला की त्वरित काय हो तू? त्वरित ब्रह्म राक्षस हो, कारण तू आम्हाला काय वाढलेला आहे? नरमांस वाढलेला आहेस. आम्ही ब्राह्मण असून तुम्हाला आम्हाला काय वाढलंय? नरमांस वाढलंय. म्हणून तू काय हो आता? ब्रह्म राक्षस हो. शाप देताची तैवेळी राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापी लेती का. आता वशिष्ठ ऋषीने शाप दिला राजाला, पण राजाला खूप राग आला आणि राजा काय हो म्हणाला, माझा काही अपराधच नाही यात, मी कोणाला सांगितलंच नाही की ते नरमांस बनवून वाढ म्हणून, तरी काय हो मला काय केलंय? फुकटचा शाप ह्या वशिष्ठ ऋषींनी दिला असं कोण म्हणत असतो? राजा. नेने मांसपाक कवने केला माझा निरोप नाही झाला वृथा आमुते शाप दिदला आपण शापीन म्हणत असे. राजा काय म्हणाला की मी नरमांस वाढलं कोणाला स्वयंपाक करायलाच सांगितलेला नाहीये, माझा तसा काही निरोपच गेलेला नाहीये आणि तुम्ही काय
व्यर्थ मला काय दिला, शाप दिला. आता म्हणतो मी पण काय करेन, आता शाप देईन तुम्हाला. कोण म्हणतो? राजा. उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तैवेळी, तव राजश्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीशी. राजानं पण काय घेतलं? शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं आणि तेवढ्या काळात त्याची पत्नी जवळ येऊन राजाचा हात काय पकडती झाली आणि काय म्हणते बघा आता. पतीशी म्हणे ते नारी, श्री सद्गुरुशी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरसील भवसागर. काय पत्नीनं सांगितलं? राजाला सांगितलं की सद्गुरूंना शाप देणं, सद्गुरूशी शापिता दोष भारी, सद्गुरूंना शाप दिला तर काय आहे खूप मोठा दोष लागेल तुम्हाला. तुम्ही काय करा, त्यांना काय जा, शरण जा, तेने तरसील त्याने, त्यातूनच आपली काय होणार आहे, त्या सद्गुरूंच्या चरण पकडले तरच आपली काय होणार आहे, मुक्तता होणार आहे. आपण काय करू? हा भवसागर तरू. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जान, पाडले आपुले चरणावरी. आता त्याच्या पत्नीचं, राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? मदयंती. आणि तिचं बोलणं राजानं काय केलं? सतीचं बोलणं, खूप पतिव्रता होती ती, तिचं बोलणं काय केलं? राजानं काय केलं? ऐकलं आणि राजानं काय केलं ते मान्य केलं. आणि जे अंजुळी म्हणजे हाताच्या ओंजळीत जे पाणी होतं ते कुठं पाडलं त्यानं? स्वतःच्या पायावरती पाडलं. शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाचे चरणी, कल्माश पाद नाम म्हणून, ब्रह्म राक्षस झाला तो राव. आता शाप देता कल्मश पाणी, कोणी? वशिष्ठ ऋषींनी शाप दिल्या. कशातून? कमंडलूतून पाणी घेऊन काय दिलता? शाप दिला. म्हणून त्याला काय कल्मश पाणी. शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाचे चरणी. कुठं पडलं? राजाच्या पायावरती पडलं. कल्माश पाद नाम म्हणून, ब्रह्म राक्षस झाला तो राव. मग म्हणून त्या राजाचा काय झाला पाणी पडता क्षणी ब्रह्म राक्षस तयार झाला. आणि मग त्याचं नाव काय पडलं कल्माश पाद, असं त्या ब्रह्मराक्षसाचं नाव पडलं. पतिव्रता राजमहिषी, लागली वशिष्ठ चरणाशी, उद्धरी स्वामी बाळकाशी, एवढा कोप काय कीजे. पतिव्रता होती, मदयंती काय होती? पतिव्रता होती. आणि लगेच काय वशिष्ठ चरण धरले सद्गुरूंचे आणि काय म्हणाली देवा काय कर, तुझ्या बाळकाचा काय कर, उद्धार कर. एवढा क्रोध कशाला करतोय? त्यांची काही चूकच नाहीये, तरी पण काय एवढा कशाला क्रोध करता? करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल. त्या पतिव्रतेचं करुणा वचन ऐकून वशिष्ठ मुनी काय झाले शांत झाले. सद्गुरू हा कसा आहे दिनाचा दयाळू आहे, मनाचा मावळा, लगेच शांत झाले. आणि काय केलं? सांगितलं की काय असं आता हा शाप दिलाय म्हटलं हा माघारी घेता येत नाही. हा काय होईल? 12 वर्ष ह्याला ह्या रूपात काय करावं लागेल? 12 वर्ष असं गेल्यानंतर काय होईल? तो पुन्हा राजा होईल. 12 वर्ष त्याला हे ब्रह्मराक्षसचं रूप काय करावं लागेल? भोगावं लागेल. उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परेशी, होऊन गेला वनांतरा. आता वशिष्ठ ऋषींनी उशाप दिला आणि वशिष्ठ ऋषी कुठं गेले? आपल्या आश्रमात निघून गेले. आणि तो जो ब्रह्मराक्षस झाला होता राजा, तो काय आता तो ब्रह्मराक्षसच कुठं गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंत, पशु पक्षी मनुष्यादी करुणी. आता तो काय झाला होता? ब्रह्मराक्षसच झालेला. आणि त्यानं काय केलं? अनेक जीव जंतू काय करत होता तो अरण्यात खात होता. पशु पक्षी मनुष्य सगळं काय करत होता? तो खात होता. ऐसे क्रमिता तये दिनी, ऐसे क्रमिता तये वणी, मार्गस्थ दंपते दोणी, ब्राह्मण जाती मार्गक्रमणी, देखिला राक्षस भयासुर. आता
असं त्या वनात काय चाललेलं त्याचं, रोजचा दिनक्रम चालला होता. असं दिनक्रम चालू असताना एक दिवस काय होतं हो, तिथून कोण चाललेलं असतं, नवरा बायको ब्राह्मण असतात. ब्राह्मण जातीचे नवरा बायको काय केले, ब्राह्मण जाती मार्गक्रमणी काय हो, दोघं नवरा बायको तिथून चालले होते. आणि कोण होते ते, ब्राह्मण होते. हे कुणी बघितलं, त्या ब्रह्मराक्षसाने बघितलं. येऊनी धरले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुशी, घेऊन गेला भक्षावयासी, विप्रश्री जाय समागमे. येऊनी धरले, लगेच काय केलं त्या ब्रह्मराक्षसाने, त्या ब्राह्मणाला धरलं. आणि जसा वाघ एखाद्या प्राण्याला ओढून नेतो त्या पद्धतीनं त्या ब्राह्मणाला त्या ब्रह्मराक्षसानं काय केलं, घेऊन गेला भक्षावयासी, विप्रश्री जाई. तसं त्या म्हणजे त्या ब्राह्मणाचं भक्षण करायसाठी त्यानं काय केलं, त्याला ओढून नेलं. आणि त्याला ओढून नेलेलं बघून लगेच त्याची पत्नी पण काय गेली, त्याच्या पाठोपाठ गेली. अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षसा चरणी, राखे मजला अव्ययपणी, प्राणेश्वराची सोडीपा. ती ब्राह्मण स्त्री काय करत होती हो, अतिशोक करत होती. अति दुःख झालेलं. आणि ती राक्षसाच्या चरणी जाऊन त्याला काय म्हणत होती हो, मला खा आणि माझ्या पतीला काय कर, सोडून दे. न भक्षी माझा पती, माझी प्राणेश्वरी प्रीती, माते भक्षी गा सुखवृत्ती, वल्लभाते सोडीपा. बघा, व्याकुळतेनं काय होती ब्राह्मण स्त्री म्हणत होती की तू मला खा, पण माझ्या पतीला काय दे, सोडून दे, कारण मी माझ्या पतीशिवाय जगूच शकत नाही. तू काय कर, माझ्या पतीला सोडून दे आणि मला खा. पती विने राहती नारी, जन्म वृत्ता दगडा परी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. काय हो म्हटली ती ब्राह्मण स्त्री, काय म्हणाली, पती विने राहती नारी, पतीशिवाय ज्या स्त्रिया राहतात त्यांचा काय हो, जन्म कसा आहे हो, दगडा परी, दगडासारखा. काय आहे म्हणजे काय म्हणते हो, पती विना जन्म कसा आहे हो, दगडासारखा आहे. पहिलं काय करा, मला खा, मला स्वीकार, प्राण राखे पतीचा, पण माझ्या पतीचा काय कर, प्राण राख. अति लावण्य पूर्व वयसी, वेदशास्त्र पारगासी, याचा प्राण तू रक्षिसी, जगत रक्षिले पुण्य तुझ. काय हो, ज्याला तू खायला चाललाय ते काय आहेत, वेदशास्त्र पारंगत आहेत. आणि यांचा जर तू प्राण राखलास तर काय होईल, जगत रक्षिले पुण्य तुझं, तुला काय प्राप्त होईल हो, जगाचं रक्षण करण्याचं पुण्य प्राप्त होईल. कृपा करी गा अम्मावरी, होईन तुझी कन्या कुमारी, मज पुत्र होतील जरी, नाम ठेवीन तुझेची. आमच्यावर काय कर, तू कृपा कर, आम्हाला जर कन्या पुत्र झाले तर तुझं नाव ठेवील त्याला, पण आम्हाला काय कर, सोडून दे. ऐसे नाना परी देखा, विप्रश्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. असं अनेक विनवण्या केल्या त्या कोणी हो, ब्राह्मण स्त्रीने अनेक विनवण्या केल्या. आणि अति दुःखाने ती काय करत होती हो, विवळत होती. आणि त्या राक्षसाला काय करत होती हो, विनंती करत होती. परंतु त्या राक्षसानं ऐकून घेतलं, तो राक्षसच, त्यानं त्या राक्षसानं ऐकून घेतलं का हो, नाही. आणि त्यानं काय केलं हो, त्या ब्राह्मणाचं भक्षण केलं. पतीशी भक्षिले देखोनी, शाप दिदला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा एक चित्ते. पतीला खाल्लेलं बघून त्या ब्राह्मण स्त्रीनं काय दिला हो, त्या राक्षसाला शाप दिला. आणि त्या राक्षसाला ती काय म्हणाली बघा, राक्षसा ऐक कानाने, शाप माझा एक चित्ते, माझा शाप एक चित्ताने ऐक. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी,
पुढे मागोती राजा होशी 12 वर्षे क्रमुनिया. म्हणजे तिसरी काय होती हो, खूप ज्ञानी होती. तिसरी काय, तिनं ओळखलं होतं कोण आहे हा, तू कोण आहेस, राजा आहे सूर्यवंशी आणि शाप मिळाला वशिष्ठ ऋषींचा म्हणून तू काय झालास, राक्षस झालाय. आणि पुढे 12 वर्ष जाऊन 12 वर्ष पूर्ण झाले की तू काय होणार आहे, पुनरपी राजा होणार आहेस. परी रमता तुवा श्रेयसवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा भक्षसी दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा. काय हो म्हटली, आम्ही तुझा काही दोषी नसताना तू काय केलं, माझ्या नवऱ्याचं भक्षण केलंस. तू लक्षात ठेव, ज्या वेळेस तू 12 वर्षानंतर राजा होऊन आपल्या पत्नीजवळ जाशील, परंतु तू पत्नीला हात सुद्धा लावू शकणार नाही. तू पत्नीला हात जरी लावला तर काय होईल, तुझा प्राण जाईल. शाप देऊनी तये वेळी पतीच्या अस्ती मिळवून सकळी काष्टे घालून या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने. आता तिनं शाप दिला आणि काय केलं हो त्या ब्राह्मण स्त्रीनं, सगळ्या पतीच्या अस्थी काय केल्या हो, गोळा केल्या आणि अग्निकुंड तयार केला आणि त्यामध्ये काय घेतलं हो, स्वतः पण काय हो घेतलं, त्यात स्वतः पण सगळं ते जमा केलं आणि त्या पतीच्या चितामध्ये काय केली तिने, उडी घेतली, अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथ 12 वर्षा पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगराशी. असं काय हो केलं, ऐसे असता राजा देखा. आता ब्रह्मराक्षसा रूपात राक्षसानं त्या राजानं किती 12 वर्ष घालवली आणि त्यानंतर तो 12 वर्ष तिथं राहिल्यानंतर तो पुन्हा काय झाला हो, राजा होऊन ऐका आला आपले नगराशी. आला कुठं आला, आपल्या नगरात आला. विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगे ते खूण रती संगती करता क्षण मृत्यू असे आपणाशी. काय सांगितलं हो, त्या ब्राह्मण स्त्रीचा शाप आपल्या स्त्रियांना, आपल्या पत्नीला काय सांगता झाला कोण, तो राजा, की मला काय मिळालाय, असा शाप मिळालाय की मी काय, माझ्या पत्नी रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणाशी. मी जर तुम्हाला स्पर्श जरी केला तरी काय होणार आहे, मला मृत्यू येणार आहे. ऐकोनी पतीचे वचन मदयंती करी दुःख करी आपण मन करुनी निर्वाण त्यजू प्राण म्हणत असे. आता हे पतीचं बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटतं. एकतर काही म्हणजे दुष्ट सेवकामुळे त्याच्या पतीला ब्रह्मराक्षस व्हावं लागलं होतं. आता त्यांना मुलबाळ नव्हतं आणि आता तो माघारी आलाय तरी काय हो, तो आपल्या पत्नीला स्पर्श देखील करू शकत नाही, तर संतान कुठून होणार. कारण त्या ब्राह्मण स्त्रीचा काय मिळाला होता, त्या राजाला शाप मिळाला होता. त्या मदयंतीला आता काय हो, ते जीव प्राण म्हणत असे. आता काय हो, जीव द्यावा असं वाटतंय. असं कोण म्हणाले हो, मदयंती राजाला म्हणाले. मदयंती म्हणे रायाशी संतान नाही तुम्हाशी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची. काय हो म्हणते ती, आता कुठं 12 वर्ष तुम्ही काय भोगलं तरी पण आपलं काय चुकेना हो, प्रारब्ध चुकेना, आपल्या पोटी काय नाहीये, संतान नाही. आणि आता ह्या ब्राह्मण स्त्रीनं काय दिलाय आपल्याला, शाप दिलाय, आपल्याला कसं संतान होणार. ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अति गहन बाष्पे निगती लोचनी केवी करू म्हणत असे. आता काय करायचं, बायकोचं बोलणं ऐकून राजाला पण काय हो, अति दुःख झालं आणि दोघांच्या डोळ्यातून काय हो, अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. आणि आता काय करायचं, कोण तारील आपल्याला, असं काय हो दोघं म्हणत होते. मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविता झाला परेशी ब्रह्महत्या घडली आपणाशी विमोचन होय कौने परी. सर्वांना बोलवलं, मंत्री पुरोहित म्हणजे मंत्री वृद्ध पुरोहित सर्वांना बोलवलं आणि सांगितलं की माझ्या हातून काय घडले, ब्रह्महत्या घडली, आता मला यातून सुटका कशी मिळेल.
असं राजा सर्वांना विचारत होता. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणती ऐकमात, तीर्थे आचरावी समस्त, तेने पुनीत होशील. सगळेजण काय म्हणतात हो, मंत्री वृद्ध पुरोहित काय म्हणतात राजाला की सर्व तीर्थ काय करावीत म्हणजे काय हो, त्याने तुम्हाला काय होईल, पुण्य प्राप्त होईल, त्याने तो दोष जाईल. ऐसा करोनी विचारू, राजा निगे तीर्थ आचरू, सकळ तीर्थ परी करू, विधीपूर्वक करीत असे. म्हणजे सर्वांचं बोलणं ऐकून राजा कुठं निघाला हो, तीर्थयात्रेला निघाला आणि मनोभावे काय करायला लागला हो, तीर्थ आचरावी सकळ तीर्थे परी करू, विधीपूर्वक करीत असे. विधीपूर्वक प्रत्येक तीर्था ठिकाणी जाऊन काय करत होता हो, आचरण करत होता. जे जे तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण, यज्ञादी कर्म ब्राह्मण जना अन्नदान करीत असे. ज्या ज्या तीर्थाला जाई त्या त्या ठिकाणी काय करत होता हो, अनेक पुण्य करत होता, यज्ञादी कर्म करत होता, ब्राह्मणाला जनांना काय करत होता, अन्नदान करीत होता. ऐसी नाना तीर्थे करीत, ब्रह्महत्या सवे असे येत, अघोर रूपे असे दिसत, नवचे कवणे परी देखा. असं तीर्थाटन करत असताना सतत काय होती, ब्रह्महत्या काय येत होती, समोर येत होती आणि अघोर रूपानं काय करत होती हो, दिसत होती त्याला. आता ह्यातून सुटका काय नव्हती अजूनपर्यंत. कष्टोनी राजा बहुता परी, निर्वाण होऊनी मना भीतरी, हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताक्रांत होऊन कुठं आला हो. असं कष्ट करत करत मनामध्ये तर पूर्ण काय झालं हो, निर्वाण झाला होता राजा मना भीतरी. आणि असं हिंडत हिंडत कुठं आला, मिथिलापुरीला आला. आणि तिथं काय हो, खूप चिंताग्रस्त होऊन राजा कुठं आला होता, मिथिलापुरीला आला होता. बघा पुढे, नगराबाह्य प्रदेशी, श्रमोनी राजा पर्येशी, चिंतितसे मानसी, वृक्षशाये बैसोनिया. मिथिलापुरीच्या नगराच्या बाहेर राजा काय हो, कष्टोनं आलेला, मनामध्ये चिंतेनं भरलेला आणि झाडाखाली काय हो बसला होता, सावलीला काय बसला होता. तव ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात, औचित तेथे पावला. कोण आलं हो तिथं, तव सगळ्या ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित. कसं हो, जणू काय शंकरच येत आहेत असं कोण आलं होतं, गौतम म्हणून कोण व ऋषेश्वर तिथं आले. तव ऋषेश्वरा समवेत जैस देखोनी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी अतिहर्षी, भक्तिभावे करून या. देखोनी राजा गौतमासी, गौतमाला बघून राजा काय हो, चरण धरले आणि नमन करी अतिहर, त्याला खूप आनंद झाला त्या गौतमांना बघून. आणि त्यानं भक्तिभावानं काय केलं हो, नमन करता झाला आणि त्यांच्या चरणावर लोळण घेऊ लागला. आश्वासनी तैवेळी गौतम पुषे करुणा बहाळी, शेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. गौतमांनी उठवलं आणि त्याला काय हो विचारलं, काय झालंय राजा, एवढा दुःखी कष्टी का आहेस तू. आणि शेम समाधान सकळी, पुसता झाला सगळा वृत्तांत काय विचारते झाले. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासी कवन काज, चिंता व्याकुळ मुखांबुज, कवने कार्य घडले असे. एवढा चिंताग्रस्त तू का दिसतोय राजा, तू तर राजा दिसतोय आणि तुझं राज्य कुठं गेलं, तो एवढा का असा एखाद्या अरण्यवासासारखा काय करतोय, तू गमन करतोय, असं काय घडलंय. ऐकोनी ऋषेश्वराचे वचन, राजा सांगे विस्तारोन, शाप झाला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली असे. मग राजा काय हो सांगता झाला काय हो ऋषेश्वरांना की माझ्या हातून काय घडले, हत्या घडली आणि त्यामुळे मी काय आहे हो, चिंताग्रस्त आहे. प्रायचित्तादी सकळीक, यज्ञादी सर्व धर्माधिक, समस्त तीर्थे क्षेत्रे सुखे आचरली आपण देखा. प्रायचित्त मिळावं म्हणून काय केलं मी, सर्व यज्ञादी कर्म केली, धर्म केला, यज्ञ धर्म म्हणजे अन्नदान केलं,
काय दान पुण्य करता येईल तेवढं पुण्य केलं. समस्त तीर्थ काय फिरून आलो. व्यवस्थित तिथं काय केलं, व्यवस्थित पूजा अर्चा करून पूर्ण पुण्य अर्जित केलं. शमन न होय माझा दोष, परंतु माझा दोष कशानच जाईना. सवेची येतसे अघोर वेश, व्रते आचरलो कोटीस, नवचे दोष पर्या. कोट्यावधी व्रत आचरली तरी पण हा दोष माझ्या बरोबरच येतोय. मला काय यातून मुक्ती मिळायचा मार्ग दिसना. आजी माझा सफळ जन्म, दर्शन झाले तुझे चरण, होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणी लागला. परंतु आता आज माझा जन्म काय झालाय, सफल झाल्यासारखं असं वाटतंय. कारण तुझं चरण काय, तुझ्या चरणाचं दर्शन काय झालंय, मला झालंय. आता मला वाटतंय की माझ्या कष्टाचं कुठंतरी निवारण होईल. म्हणून काय हो, गौतमांचे चरण धरले. ऐकोनी रायाचे वचन, करुणा सागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. काय राजाचं बोलणं ऐकून करुणासागर गौतम काय म्हणाले, नको भीती घेऊ नको, तुला कोण तारेल, तो मृत्युंजय असे ते शंकर आहे, ते काय करतील, तुला तारतील. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थ विशेषी, महापातक संहारासी, गोकर्ण म्हणजे स्थान असे. त्यावेळेस काय म्हणाले, तुझा पापाचा दोष नाहीसा होण्यासाठी तुला एक तीर्थ विशेष सांगतो. तिथं गेल्यानंतर काय हो, महापातक पण काय होतं, जातं. असं कोणतं क्षेत्र आहे तर ते गोकर्ण. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पापनाशी, ईश्वर ते सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. नुसता गोकर्णाचं स्मरण केलं तर काय हो, ब्रह्महत्यादी पापाचा काय होतो, नाश होतो. कारण तिथं ईश्वर काय करतो, सदैव तिथे राहतो. गोकर्ण महाबळेश्वरच्या तिथे. आणि मृत्युंजय सदाशिवांचा तिथं काय आहे, नेहमी वास आहे. नुसतं त्यांच्या नावानं सुद्धा काय होतो, ब्रह्महत्यादी दोषांचा नाश होतो. जैसे कैलासीचे शिखर, अथवा मूर्धी मंदर, निश्चय वासक कपूर गौर, गोकर्ण क्षेत्री परेसा, रात्री असता अंधकारोणी, उजेड नव्हे त्या अग्नी, चंद्रोदय नव्हे निर्वाणी, तया भास्करा वाचून. काय सांगितलं हो, की कैलास जसा आहे तसंच काय आहे हो, हे गोकर्ण क्षेत्र आहे. तिथं काय आहे, शंकरांचा वास आहे. आणि तिथं काय नाहीये, रात्र नाही. तिथं नेहमी काय आहे हो, चंद्र आहे. तैसे समस्त तीर्थाने, पापे न जाती त्याचे गुणे, सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकर्ण दर्शन. नुसतं गोकर्णाच्या दर्शनानं सुद्धा काय होईल, तुझ्या ब्रह्महत्येचा दोष निघून जाईल. सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असतील या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परेसा. 1000 ब्रह्महत्या जरी घडल्या असतील तरी तू गोकर्ण क्षेत्रामध्ये प्रवेश केला तर तुझा काय होईल, शुद्धात्मा तुझा होईल. आता यामध्ये द्वैत भाग घेतला गोकर्ण क्षेत्र तर ते आहेच, पण अद्वैत भाग पण आहे यामध्ये. अद्वैत भाग काय आहे, गोकर्ण क्षेत्र कोणतं हो, हे जे आपले 2 कर्ण आहेत ते काय आहे, तो गोकर्ण आहेत. आणि त्यातून आतमध्ये काय घ्यायची, त्या परब्रह्म ते श्रवण करून त्या परमात्माला काय जायचंय, आपल्याला शरण जायचंय. काय घ्यायचंय, ते श्रवण अंतकरणात घेऊन त्या परब्रह्माची काय घ्यायची, ओळख घ्यायची. मग काय होतंय, आपल्या सर्व गुणदोषाचा काय होतोय, नाश होऊन आपला आत्मा कसा होतोय हो, शुद्धात्मा होय परेसा. असं अद्वैत भाग ह्यामध्ये होतोय. इंद्रोपेंद्र विरीची देखा, जाओनी तया स्थानी ऐका, तप केले हो सकळी का, कामसिद्धी व्हावया गती. सर्वांनी काय केलंय, तिथं जाऊन म्हणजे सगळं इंद्रासहित सर्व देवांनी काय केले हो, तिथं जाऊन तप करून काम्य सिद्धी होण्यासाठी काय हो, एखादं कार्य करण्यासाठी तिथं काय हो केले, तप केलेली आहेत. पुढील भागात आपण राहिलेला बघूया.